नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय वळण घेणारा, मनोरंजक आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता अर्जुन आणि सायलीला वेगळं करून आता अस्मिता ही सुभेदारांच्या घरात आता कल्पना आणि पूर्णा आजीला कशा अर्जुनच्या चुगल्या लावते. आणि जेव्हा आता चैतन्य हा कल्पनाने सांगितल्याप्रमाणे सायलीच्या कपड्यांची बॅग घेऊन आता सायलीच्या घरी जाण्यासाठी निघतो, त्याच वेळेस पाठीमागून अस्मिताने कल्पनाला फुनगी लावून अर्जुनसुद्धा चैतन्यसोबतच सायलीच्या घरी गेल्याचे कल्पनाला सांगते. पण कल्पना ही सायलीवरच सगळा राग काढत आता सायलीला दूषण देऊन आतमध्ये निघून जाते. तर त्याच वेळेस आता इकडे अस्मिताचे एवढ्यावरही भागत नाही आणि अस्मिता पुन्हा आता पूर्णा आजीच्या बेडरूममध्ये येऊन अर्जुन पुन्हा आता कुसुमच्या घरी सायलीला भेटायला गेलाय, पूर्णाई अशी चुगली पूर्णाईकडे करते. आणि जेव्हा आता पूर्णाईकडे चुगली करून अस्मिता तिच्या रूममध्ये जाऊन आता खुश झालेली असते आणि अर्जुन आल्यानंतर आता पुन्हा एक मोठा तमाशा होणार असे आता अस्मिताने विचार केलेला असतो. पण जेव्हा आता अर्जुन इकडे सायलीच्या घरून कपडे देऊन पुन्हा घरी येतो आणि आता त्याच वेळेस सायलीचे आपल्यावरचे प्रेम हे आता सायलीच्या घरी जाऊन अर्जुनला समजलेले असते. आणि तेव्हा आता एकेकाला सरळ करायचं आणि ताळ्यावर आणायचं असा विचार करून जेव्हा आता अर्जुन घरी येतो आणि घरी येताच आता पूर्णाजी कल्पना अर्जुनला, तू कुसुमच्या घरी सायलीला भेटायला गेला होता का असे विचारतात. आणि हे सगळं अस्मिताने सांगितलेले कळताच आता भुतासारखे पाठीमागे लागून कुत्र्यासारखे अस्मिताला मार देऊन अस्मिताची लायकी आणि तिची जागा कुठं आहे हे दाखवून देत अर्जुन आता अस्मिताला कशा सासरच्या दरवाजात पाठवतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये आता अस्मिता ही सुभेदारांच्या घरी कल्पना आणि पूर्णा आजीला खूप भडकवत असते. सायली ही आपल्या घरातून निघून गेली, पण या घरात सायलीच्या वस्तू आणि सायलीच्या आठवणी मम्मा अजून अशाच आहेत. आणि असे म्हणत आता रागाने कल्पनाने अर्जुनच्या बेडरूममध्ये जाऊन सायलीच्या कपड्यांची बॅग आणि डायरी सगळ्या वस्तू आता भरून आणलेल्या असतात आणि चैतन्याला ती बॅग आता कुसुमच्या घरी देण्यासाठी सांगितलेले असते. तेव्हा आता चैतन्यसुद्धा ती बॅग देण्यासाठी निघून जातो, तर पाठीमागून अर्जुनसुद्धा चैतन्य पाठीमागे जातो. इकडे आता अस्मिताने हुशारीने अर्जुनचा प्लान ओळखलेला असतो. सुरुवातीला ऑफिसमध्ये न जाणारा अर्जुन आता असा ऑफिसमध्ये कसा काय लगेच निघाला, तेव्हा तो नक्कीच चैतन्यसोबत सायलीला भेटायला चाललाय असे आता अस्मिता ही कल्पनाला सांगते. तर आता कल्पना म्हणते की जरी तो तिला भेटायला गेला ना, तरी आता या घराचा दरवाजा त्या पोरीसाठी कायमचा बंद झालाय अस्मिता असे म्हणत कल्पना आतमध्ये जाते खरी. पण इकडे अस्मिताचं त्याच्यावरही भागलेलं नसतं. अस्मिता परत आता पूर्णाईकडे जाते. पूर्णाईकडे येत अस्मिता म्हणते की अगं पूर्णाजी, तुला माहिती आहे का, मम्माने त्या सायलीची कपड्याची बॅग चैतन्यकडे तिच्या घरी द्यायला पाठवली. तर अर्जुन आता चैतन्य पाठोपाठ गेलाय आणि नक्कीच तो त्या सायलीला भेटायला गेला असणार. पूर्णाजी बघ, एवढं सगळं होऊनही अर्जुन ऐकतो का? आणि तिथे गेला आणि त्या मुलीने पुन्हा आता अर्जुनला जाळ्यात ओढलं तर काय करायचं? पूर्णाजी हे बघ, आता ही संधी तू सोडू नको आणि आल्याबरोबर अर्जुनला त्याचा जाब विचार. अस्मिता म्हणते की मम्माचं परिस्थिती बघते ना तू, काय झाली, त्या पोरीने काय केलं, सगळ्यांना खोटारडं ठरवलं, खोटं लग्न करून आली आणि आपल्या इज्जतीची झुलदान केली. पूर्णाजी, तू आता अर्जुनला सोडूच नको. आणि असे म्हणत आता अस्मिता आता आगीत तेल टाकून तिथून निघून जाते. इकडे आता पूर्णाजीला सुद्धा खूप राग आलेला असतो. पण हुशार धूर्त पूर्णाई अर्जुनच्या प्रेमामुळे पुन्हा एकदा विचार करू लागते. पूर्णाजी विचार करते की खरं तर सायली या घरात खोटं लग्न करून आली खरी, पण सायलीने या घरात सगळ्यांनाच प्रेमाने आपलेसं केलं, कुणाला कधीच दुखावलं नाही. या घरातील माणसांवर आलेलं प्रत्येक संकट सायलीने स्वतःच्या अंगावर घेऊन ते दूर करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाच्या हृदयात प्रेमाने सायलीने जागा मिळवली. फक्त सायलीकडून एकच चूक आहे, ती म्हणजे खोटं लग्न करून ती आली. तेव्हा बाकी
की तिच्याकडे काही चूक नाहीये असा विचार आता पूर्णाजीने केलेला असतो. इकडे आता अर्जुन आणि चैतन्य हे कुसुमच्या घरी जातात. तर त्याच वेळेस आता कुसुमने दरवाजा उघडलेला असतो आणि आता अर्जुन मला सायलीसोबत महत्त्वाचं बोलायचं असं कुसुमला सांगते. पण कुसुम अर्जुनला आडवत म्हणते की मधुभाऊ घरी नाही आहे म्हणून मी दरवाजा उघडला, नाही तर मला तो देखील उघडता आला नसता अर्जुन, आणि तुला सायलीला भेटता येणार नाही. अर्जुन कुसुमला म्हणतो की कुसुमताई मला सायलीसोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, आणि अर्जुन आतमध्ये जाऊ लागतो. पण तेवढ्यात तिकडून मधुभाऊ येत थांब अर्जुन असे म्हणत अर्जुनला थांबवतात. आणि आता अर्जुनला सायलीला भेटण्यापासून आता मधुभाऊंनी अडवलेले असते. अर्जुन म्हणतो की हे बघा मधुभाऊ, सायली माझी बायको आहे, तेव्हा तुम्ही मला असे अडवू नका, मला महत्त्वाचं बोलायचं आहे. तर आता मधुभाऊ म्हणतात की तुमच्या खोट्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट संपलं आहे, आता तुझा आणि तिचा काहीच संबंध राहिलेला नाही आहे आणि आता काही बोलायचं शिल्लकसुद्धा ठेवलेलं नाही आहे, तेव्हा तू आता इथून निघ. तेव्हा आता अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो. पण त्याच वेळेस आता सायली ही पुन्हा आतमध्ये शुद्धीवर येऊन अर्जुनचा आवाज ऐकते आणि अर्जुन आल्याचे सायलीला कळते. पण आता मधुभाऊमुळे सायलीला सुद्धा बाहेर येता येत नसतं आणि नाविलाजाने आता अर्जुनला तिथून निघून जावं लागलेलं असतं. आणि त्याच वेळेस आता चैतन्य ही ती कपड्याची बॅग आता लगेचच सायली म्हणजे कुसुमच्या हातात देतो आणि कुसुम आता पाठीमागून ती कपड्याची बॅग आतमध्ये ठेवते. तर आता चैतन्य आणि अर्जुन आपल्या कपड्यांची बॅग घेऊन आल्याचे कळता सायलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि सायली ती बॅग उघडते आणि ती डायरी आता सायलीच्या हातात आलेली असते. तेव्हा आता सायलीला मात्र काही बोलता येत नसतं आणि पटकन सायली ती डायरी घेऊन आता अर्जुनच्या हातात देते आणि म्हणते की हे तुमच्याकडे राहू द्या. आणि लगेचच आता नाविलाजाने मधुभाऊमुळे अर्जुन आणि चैतन्याला तेथून नाविलाजाने मागे फिरावे लागलेले असते. आणि जात असताना अर्जुन आता ती सायलीची डायरी बघतो आणि जेव्हा आता अर्जुन ती सायलीची डायरी बघतो त्यामध्ये सायलीने अर्जुनवर आपलं किती प्रेम आहे याची सगळी माहिती डिटेल्स दररोज लिहून काढलेली असते. आणि ते सगळं अर्जुन समोर येऊन तिला जरी मधुभाऊ समोर अर्जुनच्या प्रेमाची कबुली देता आलेली नसती तरी सुद्धा आता सायलीने त्या डायरीत सगळे अर्जुनवर आपलं किती प्रेम आहे हे लिहून ठेवलेले असते. आणि अर्जुनने आता ती सगळी डायरी वाचून काढलेली असते आणि चैतन्य सुद्धा ती डायरी वाचून आता सायलीचं खरंच आपल्यावर जीवापेक्षा जास्त प्रेम असल्याचे सत्य अर्जुन आणि चैतन्य समोर आलेले असते. आणि अर्जुनला खूप आनंद झालेला असतो आणि त्या क्षणी अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य, आज सायलीचं माझ्यावरती किती प्रेम आहे याची मला जाणीव झाली आणि आता सायली ही मला त्यांचाच खरा नवरा मानत आहे आणि आज खऱ्या अर्थाने सायलीचं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला समजलंय. आणि आता मी सगळ्या जगाला तोंड देण्यासाठी आता सज्ज झालो आहे आणि आता कुणी जरी आलं तरी मी मागे हटणार नाही. आणि माझे सुद्धा सायलीवरती किती प्रेम आहे हे मी अख्ख्या जगाला दाखवून देईल असे आता अर्जुनने ठामपणे चैतन्याला सांगितलेले असते. आणि हा अर्जुन सुभेदार सुद्धा आता कसा सायलीवरचं प्रेम सगळ्यांना दाखवून देतो आणि हे माझं सुद्धा प्रेम किती सायलीवरती आहे हे आता सगळ्यांच्या कसे मी समोर आणतो हे तू बघतच राहा चैतन्य असे म्हणत आता अर्जुन आणि चैतन्य घरी आलेले असतात. अर्जुन आता त्याच्या बेडरूममध्ये जातो. इकडे आता अस्मिताने अर्जुन येताच पूर्णाई आणि कल्पनाला पुन्हा अर्जुन आल्याचे सांगितलेले असते आणि ताबडतोब आता पूर्णाई आणि कल्पना अर्जुनला बोलावतात. कल्पना म्हणते की का रे अर्जुन, तुला ऑफिसला जायचं नव्हतं, कुठे गेला होतास तू? पूर्णाजी म्हणते की अर्जुन बोल. तर लगेचच अर्जुन आता त्यांच्याकडे बघू लागतो. अस्मिता म्हणते की बघतोच काय असा तुला ऑफिसला जायचं नव्हतं, चैतन्य बॅग घेऊन गेला, लगेच तू चैतन्य पाठीमागे गेला आणि तू त्या सायलीकडे गेला होतास ना, मला सगळं कळतंय अर्जुन. तुला काय वाटलं तू मम्मा आणि पूर्णाजीला आता मूर्ख बनवशील आणि वेड्यात काढशील का? पण मी असं होऊ देणार नाही. तेव्हा आता लगेचच अर्जुनला अस्मिताचा खूप राग आलेला असतो आणि आगीत तेल टाकून ठिणगी पेटवणारी दुसरी तिसरी कोणी नसून ही अस्मिता असल्याचे आता अर्जुन समोर येऊन आत्तापर्यंत मनात दाबून आणि साठवून ठेवलेला सगळा राग आता अर्जुनचा उफाळून येऊन रागाने अर्जुन आता
भूतासारखे अस्मितावर धावत जाऊन कुत्र्यासारखे अस्मिताची बदबद बदडून धुलाई करतो. सण सण अस्मिताच्या कानाखाली मारून अर्जुनने आता अस्मिताची चांगलीच पिटाई केलेली असते. भरपेट धुलाई करत अर्जुन आता कुणालाही ऐकत नसतो. कल्पना पूर्णाजी आता मध्ये पडू लागतात, पण अर्जुन आता सणासण आता अस्मिताला मारत असतो. अर्जुन म्हणतो की लग्न करून तुला तुझ्या घरी पाठवलं, तिथे तुझ्या घरी तुझ्या पंचायती करायच्या सोडून इथे आमच्या घरामध्ये माझा संसार मोडायला निघालीस आणि तुला आमच्यामध्ये बोलण्याचा काही एक अधिकार नाही. माझी मम्मा पूर्णाजी आणि डॅड माझं काय आहे ना ते बघून घेतील, पण तुला बोलण्याचा हक्क आणि अधिकार कुणी दिला? माझ्यापेक्षा वयाने लहान असून लहान तोंडी मोठा घास घ्यायला निघाली, असे म्हणत आता अर्जुनने बदबड आता अस्मिताची धुलाई केलेली असते. अर्जुन म्हणतो की आत्ताच्या आत्ता या आमच्या घरातून निघायचं आणि पुन्हा जर या घरात तोंड दाखवशील तर माझ्या इतकं कुणी वाईट नाही, या घराची पायरी सुद्धा चढायची नाही. जे झालं ते खूप झालं, आमचे प्रॉब्लेम बघायला आम्ही आहोत, असे म्हणत ताबडतोब आता अर्जुनने अस्मिताची बॅग घेऊन ती अस्मिता समोर फेकलेली असते, जशी कल्पनाने सायलीची बॅग फेकलेली असते. आणि ताबडतोब आता ती कपड्याची बॅग अस्मिताला घ्यायला लावत आता हात उगारून अस्मिता घाबरलेली असते आणि ताबडतोब आता तोंडाला हात लावून अस्मिता ही कल्पना पूर्णाजीकडे बघू लागते. पण आता अर्जुनच्या त्या रागामुळे आणि आता प्रेमामुळे पूर्णाजी सुद्धा काही बोलायला तयार नसते आणि पूर्णाजीला सुद्धा आता अस्मिताचा राग आलेला असतो. पूर्णाजी म्हणते की अस्मिता, आजपर्यंत घरात जे काही झालं त्याचा न्यायनिवाडा सगळा मी करते. तुला मध्ये फुनगी लावून चुगल्या करायचं कोणी सांगितलं होतं? अर्जुन गेला असेल तिकडे, मी विचारलं असतं त्याला एकदम, तुला एवढी उठाठेव करायची काय गरज होती? आणि लहान तोंडी तू कशाला मोठा घास घेतलास? अर्जुन हा तुझ्यापेक्षा मोठा आहे अस्मिता, एवढं लक्षात ठेव. तेव्हा त्याच्या तू उलट सुलट पंचायती कशाला करतेस? त्याचं जे काही आहे ते बघायला आम्ही आहोत ना. आणि खरंच बरेच दिवस झाले आत्तापर्यंत तू इथे राहिली, पण आता तू तुझ्या सासरी गेलेलीच बरी, असे म्हणत आता पूर्णाजीने सुद्धा अस्मिताला फटकारलेले असते आणि सासरला निघायला सांगितलेले असते. तेव्हा आता अस्मिताचा देखील नाविलाज झालेला असतो आणि पूर्णाई पुढे आता कल्पनाने सुद्धा मान खाली घातलेली असते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अस्मिता, निघायचं, कळलं का तुला? पूर्णाजीने काय सांगितलं ते आमचं आम्ही बघून घेऊ आणि यापुढे माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये कधीही जर तू इंटरफेअर केला तर यापुढे मी तुला काय करेल ना ते सांगता येणार नाही. तेव्हा आता अस्मिता अर्जुनला खूप घाबरलेली असते आणि ताबडतोब तिची बॅग उचलून अस्मिताने सासरचा रस्ता धरलेला असतो. आणि अर्जुनने आज खऱ्या अर्थाने सायलीवरचं प्रेम समोर येताच पहिला धडा अस्मिताला दिलेला असतो आणि अस्मिताची तिच्या सासरच्या घरी हकालपट्टी केलेली असते. तर कसे वाटली अर्जुनची शिक्षा ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.